नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्स पाहत असतो. तर आज आपण पाहूयात 19 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. आणि आपण जर या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला सर्वप्रथम मिळू शकतील. आणि हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकेल. तर आज आपण पाहूयात 19 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. लेक्चरला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, भारताची पहिली फॉरेस्ट युनिव्हर्सिटी नेमकी कुठे स्थापन केली जाणार आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत: ए लखनौ, बी वाराणसी, सी गोरखपूर आणि डी प्रयागराज. तर याचं योग्य उत्तर असणार आहे गोरखपूर, जे यूपीमध्ये आहे. तर साधारण याचे पॉईंट असे आहेत की हा जो प्रकल्प आहे तो 125 एकर जमिनीवरती मंजूर करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारने 2024च्या बजेटमध्ये जवळजवळ 50 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केलेले आहेत. आणि याचा मुख्य उद्देश आहे की वनविद्या, वन्यजीव आणि पर्यावरण विज्ञान मुख्यतः यावरती लक्ष केंद्रित करणे, असा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, तर पुढला प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार राम सुतार यांचे नुकतेच निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय किती होते? तर ऑप्शन आहेत: ए 95 वर्ष, बी 98 वर्ष, सी 100 वर्ष आणि डी 102 वर्ष. तर याचं योग्य उत्तर असणार आहे सी 100 वर्ष. राम सुतार हे धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावचे होते. सर जे स्कूल ऑफ आर्ट संस्थेतून ते गोल्ड मेडलिस्ट होते मुंबईच्या. त्यानंतर संसद भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ पुतळा आहे ते शिल्प देखील यांच्यामार्फतच करण्यात आले होते. आणि यांना पद्मभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे 2016 साली. तर हे मुद्दे देखील तुम्ही नोट डाऊन करत चला, कारण की यावरून आपले 2-3 प्रश्न तयार होतात, जे आपल्याला एक्झाममध्ये फिरवून देखील विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे देखील तुम्ही प्रश्न नोट डाऊन करत चला. प्रश्न क्रमांक 3, 68व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सिनियर वुमन्स 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तल प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत: ए दिव्या TS, बी सिमरनप्रीत कौर ब्रार, सी मनू भाकर आणि डी अंजली चौधरी. याचं योग्य उत्तर आहे मनू भाकर. आणि ही जी काही 68वी नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन होती, ही डॉक्टर करणी सिंह शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे पार पडली. त्यानंतर 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तल हा ISSF मान्यताप्राप्त ऑलिम्पिक शूटिंगचा हा प्रकार आहे. आणि मनू भाकर यांचा अंतिम स्कोर हा 36 असा होता. आणि ज्याप्रमाणे सिनियर वुमन्स 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तलमध्ये सुवर्णपदक मनू भाकर यांनी मिळवले, त्याचप्रमाणे ज्युनियर वुमन्स 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तल यामध्ये सुवर्णपद सिमरनप्रीत कौर ब्रार यांनी पटकावलेले आहे. याची तुम्ही नोंद घ्या आणि हे देखील नोट डाऊन करा. हे दोन्ही क्वेश्चन्स एक्झामला येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 4, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमान सरकारने नुकताच एक सन्मान प्रदान केलेला आहे. तर तो एक्झॅक्टली कोणता आहे? त्याचे ऑप्शन आपण बघूयात: ए ऑर्डर ऑफ ओमान 2nd क्लास, बी ऑर्डर ऑफ ओमान 3rd क्लास, सी ऑर्डर ऑफ ओमान 1st क्लास आणि डी ऑर्डर ऑफ अरेबियन मेरिट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑर्डर ऑफ ओमान 1st क्लास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत 29 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत. ओमान देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान हा ऑर्डर ऑफ ओमान असा आहे.
आणि साधारणतः भारत आणि ओमान यांच्यामध्ये जे काही सहकार्य कार्य होतं त्यामध्ये मुख्यतः मुद्दे आहेत ऊर्जा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा यामध्ये आपले आणि त्यांचं टायअप आहे. त्यानंतर भारत आणि ओमान दरम्यान काही आर्थिक करार झालेले आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आहे CEPA म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. तर हे तुम्ही सर्वाधिक म्हणजे नोट डाऊन करा, हायलाईट करा. हा प्रश्न एक्झामला येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. अल्झायमर आजाराच्या उपचारासाठी नॅनो पार्टिकल आधारित नवीन उपचार पद्धती कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत A IISC बेंगळुरू, B आहे एम्स नवी दिल्ली, C आहे INST मोहाली, D आहे IIT मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे INST मोहाली. INST मोहालीच्या अल्झायमरवरील नॅनो पार्टिकल संशोधनाचे निष्कर्ष त्यांनी स्मॉल जर्नलमध्ये प्रकाशित केलेले आहे. नवीन नॅनो पार्टिकल थेरपी अल्झायमर आजाराच्या 4 प्रमुख घटकांना एकाच वेळी लक्ष्य करते. INST मोहालीने विकसित केलेल्या EDTNPS नॅनो पार्टिकलमध्ये EGCG, डोपामाइन आणि ट्रिप्टोफॅन हे घटक समाविष्ट आहेत. हे पॉईंट देखील विद्यार्थ्यांना तुम्ही नोट डाऊन करा, हे जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, पुढला प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. अरुण 3 जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात स्थित आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत A भूतान, B म्यानमार, C नेपाळ आणि D बांगलादेश. तर याचं करेक्ट उत्तर आहे C नेपाळ. अरुणा नदीवरती हा प्रकल्प स्थित आहे, जी कोसी नदीची उपनदी आहे. आणि हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो SJVN अरुणा 3 पॉवर डेव्हलपमेंट कंपनी मार्फत विकसित केला जात आहे. याची देखील तुम्ही नोंद घ्या. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. भारतीय सैन्य अकादमी देहरादून येथून प्रशिक्षण पूर्ण करणारी पहिली महिला अधिकारी कोण ठरली आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत A कॅप्टन शिवांगी, B लेफ्टनंट साई जाधव, C मेजर पूजा देशमुख, D लेफ्टनंट जनरल माधुरी कायटकर. याचं करेक्ट उत्तर आहे B लेफ्टनंट साई जाधव. 1932 ते 2025 पर्यंत भारतीय सैन्य अकादमी केवळ पुरुषांसाठी होती. साई जाधव यांची नियुक्ती टेरिटोरियल आर्मी सैन्य शाखेमध्ये झालेली आहे आणि भारतातील पहिली महिला पदवीधर अशी नोंद ऐतिहासिकदृष्ट्या इतरही गोष्टींमध्ये केली जाते. तर त्याचं सर्वप्रथम जे नाव आहे पहिल्या महिला पदवीधर तर त्या आहेत कादंबिनी गांगुली आणि चंद्रमुखी बसू. हे देखील तुम्ही नोट डाऊन करा. हा शेवटचा जो पॉईंट आहे तो सर्वाधिक महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिस्क अँड रेसिलियन्स इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत A 94, B 99, C 104 आणि D 110. तर त्याचं योग्य उत्तर आहे C 104. इंडेक्स म्हणजे ग्लोबल इंडेक्स रिस्क अँड रेसिलियन्स इंडेक्स 2025 नुसार गुंतवणुकीसाठी सर्वात लवचिक म्हणजे मोस्ट रेसिलियंट देश हा स्वित्झर्लंड ठरलेला आहे. त्यानंतर या इंडेक्समध्ये टॉप 10 देशांमध्ये स्थान मिळवणारा एकमेव आशियाई देश हा सिंगापूर ठरलेला आहे. आणि हा निर्देशांक हेनली अँड पार्टनर्स आणि अल्फाजिओ या संस्थांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेला आहे. हे 3ही पॉईंट महत्त्वाचे आहेत विद्यार्थ्यांनो, हे नोट डाऊन करा तुम्ही. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. द बेस्ट फिफा वुमन्स प्लेयर 2025 हा पुरस्कार सलग तिसऱ्यांदा कोणत्या खेळाडूने जिंकलेला आहे? याचे ऑप्शन आहेत A ॲलेक्सिया पुटेलास, B आहे समंथा केर, C आहे एताना बोनमाती आणि D आहे मेगन रॅपिनो. याचं योग्य उत्तर आहे एताना बोनमाती. हिने सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवलेला आहे.
कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करते, तर तो देश आहे स्पेन. आणि 2024-25 UEFA वुमन्स चॅम्पियनशिप लीग प्लेयर ऑफ सीझनमध्ये तिने हे गेल्या वर्षी देखील मिळवलेलं होतं. ओके, हे 2 पॉईंटही नोट डाऊन करा. पुढील प्रश्न आपण पाहूया. भारताची पहिली वाईल्डलाईफ सेफ रोड कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरती विकसित करण्यात आली आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए NH7, बी NH27, सी NH45 आणि डी NH48. तर याचं योग्य उत्तर आहे NH45. हा प्रकल्प मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि या प्रकल्पातून कोणता व्याघ्र प्रकल्प जातो किंवा मध्यंतरी आहे, तर तो आहे वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. वाहनांचा वेग नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी NH45 वरती एक विशेष प्रणाली राबवण्यात आलेली आहे. ती म्हणजे टेबल टॉप रेड मार्किंग. आणि प्रकल्पातील एकूण 25 वाईल्डलाईफ अंडरप्रेस बांधण्यात आलेले आहेत या प्रकल्पाअंतर्गत. हे पॉईंटही नोट डाऊन करा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. जवळपास 30,000 जिवंत प्राण्यांची तस्करीतून सुटका करण्यासाठी जागतिक कारवाईचे नाव काय आहे? तर त्याचे ऑप्शन्स आहेत: ए ऑपरेशन वाईल्ड गार्ड, बी ऑपरेशन सेफ नेचर, सी आहे ऑपरेशन अंडर 2025 आणि डी आहे ऑपरेशन ग्रीन शिल्ड. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन थंडर 2025. संस्थांच्या संयुक्त सहकार्याने हे राबवण्यात आलेले आहे. त्या संस्था आहेत इंटरपॉल आणि WCO आणि एकूण जवळजवळ 134 देश यामध्ये सहभागी होते. आणि यामध्ये काय काय जप्त करण्यात आलं, तर ते आहेत जिवंत प्राण्यांचे अवयव आणि बेकायदेशीर लाकूड. साधारण या सर्व गोष्टींवरती ही कारवाई करण्यात आली होती. म्हणजे त्याचं पूर्ण नाव आहे ऑपरेशन थंडर. हे लक्षात ठेवा, हे एक्झामला येऊ शकतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. एक्सरसाइज एकता हा वार्षिक द्विपक्षीय सराव भारत आणि कोणत्या देशात होतो? तर याचे ऑप्शन आहेत: ए इंडोनेशिया, बी श्रीलंका, सी मालदीव, डी ओमान. याचं योग्य उत्तर आहे सी मालदीव. एक्सरसाइज समुद्र शक्ती हा सराव भारत आणि इंडोनेशियामध्ये होतो. त्याचप्रमाणे एक्सरसाइज वरुण हा वार्षिक द्विपक्षीय सागरी सराव हा भारत आणि फ्रान्समध्ये होतो. तो ऑपरेशन राहत हे एक ऑपरेशन भारत आणि यमन यामध्ये झालेलं होतं. तर आजचे आपले 12 प्रश्न पाहून झालेले आहेत. आपल्याला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक जरूर करा आणि जर पहिल्यांदा आपण या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपले जर काही सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर त्याची नोंद देऊ शकता. त्याचा विचार केला जाईल, त्यानुसार बदल केला जाईल. सो शेवटपर्यंत लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद.